नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा एक नवीन लिस्ट घेऊन तुमच्या समोर आलो आहे। यंदा आम्ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असे 10 नेते शोधून काढलेत। मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध सोशल मीडिया पेजवर काही पोल घेतले आणि त्यातून जनतेच्या मनातील महाराष्ट्रातील टॉप 10 नेते शोधून काढले। तर हे नेते नक्की आहेत कोण? चला तर जाणून घेऊ। नंबर 10, संजय राऊत। खासदार संजय राऊत यांची कारकीर्द पत्रकारितेपासून सुरू झाली। राऊत हे लोकप्रभा या साप्ताहिकात काम करायचे। तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत। त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळती जुळती भूमिका घेत असल्याचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं। 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते। त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले। पुढे 2004 ला ते राज्यसभा खासदार झाले। ते आजतागायत ते राज्यसभा सदस्य आहेत। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली तो काळ शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता। त्यावेळी सेनेची भूमिका राऊतांनी अतिशय परखडपणे मांडली होती। नंबर 9, एकनाथ शिंदे। रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास राहिलेला आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या समवेत राजकीय प्रवास सुरू करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आहेत। आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले। पुढे एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांची पक्षनिष्ठा पाहून वयाच्या 20व्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याच्या किसन नगरच्या शाखा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही। ठाणे महापालिकेत 1997 व 2002 या दोन्ही वेळा नगरसेवक, 3 वर्ष स्थायी समिती सदस्य, 4 वर्ष सभागृह नेता, विधानसभेवर 2004, 2009, 2014 व 2019 सलग 4 वेळा आमदार। एवढंच नाही तर अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवली असून ते आता मुख्यमंत्री आहेत। नंबर 8, उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून झाली। शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे 2002 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण केली। या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्व गुण संपूर्ण राज्याने अनुभवले। 2003 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि 2004 मध्ये त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले। संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित असे रूप दिले। नंबर 7, अजित पवार। अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे। मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला। त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले। महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले। शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली। ते 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून सध्या ते 5व्यांदा या पदावर आहेत। अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत थोडाफार फरक जाणवत असला तरी त्यांच्या बेधडक शैलीमुळे ते आजही तरुणांच्या मनातील नेते आहेत। नंबर 6, देवेंद्र फडणवीस। 1992 साली फारच कमी वयात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला। ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर आहेत आणि मेयर इन कौन्सिल या पदावर पुन्हा निवडून आलेले एकमेव व्यक्ती आहेत। सलग 5 वेळा ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत। कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे। जपानच्या ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारे देवेंद्र फडणवीस हा सन्मान मिळवणारे भारतातील पहिले भारतीय आहेत।
2014 ते 2019 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. नंबर 5, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. 1956 साली शरद पवार साहेब हे शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1966 साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. 1967च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वयाच्या 29व्या वर्षी श्री वसंत नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. 18 जुलै 1987 रोजी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. खरं तर शरद पवार साहेबांची कारकीर्द एका व्हिडिओत सांगताच येणार नाही. आम्ही घेतलेल्या पोलनुसार आजही महाराष्ट्रातील तमाम तरुण, प्रौढ आणि विद्यार्थ्यांमध्येही शरद पवार हे खूप लोकप्रिय आहेत. नंबर 4, राज ठाकरे. हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. राज ठाकरे यांचे मुद्देसूद बोलणे, भाषेतील कणखरपणा, भेदकपणा आणि निर्भीड वक्तव्य करणारे नेते म्हणून राज ठाकरे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. त्यांची गाजलेली भाषणे, भाषणावर आणि भाषेवर असणारं प्रभुत्व याच्या जोरावर राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. 9 मार्च 2006 रोजी वैचारिक मतभेदातून शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अनेकांनी राज ठाकरेंना पहिली पसंती दिली आहे. नंबर 3, नितीन गडकरी. नितीन गडकरी यांनी अगदी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला होता. म्हणजे किशोर वयात 1976च्या सुमारास गडकरींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थी संघटनेसाठी काम केलं. गडकरी हे केवळ 24 वर्षांचे असताना त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1989 पासून ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. डिसेंबर 2009 मध्ये ते भाजपचे अध्यक्ष झाले. जेव्हा ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा ते या पदासाठी निवडले जाणारे सर्वात तरुण व्यक्ती होते. 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गडकरी मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यानंतर मोदीजींच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत नितीन गडकरी यांचा समावेश करण्यात आला आणि त्यांची रस्ते वाहतूक मंत्री म्हणून निवड करण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत गडकरी साहेबांच्या कामाचा धडाका सुरू आहे. फक्त भाजपच नव्हे तर इतर विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते सुद्धा गडकरी साहेबांच्या कामाला सलाम करतात. कोणाशीही राजकीय वाद नाहीत किंवा कोणतेही नाराजी नाट्य नाही. गडकरी आपले काम चोख पार पाडतात. खरं तर त्यांच्या या कामाविषयी असणाऱ्या निष्ठेमुळेच लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अनेकांनी त्यांचं नाव पहिल्या क्रमांकासाठी सुचवलेलं आहे. आणि आता नंबर 2. मित्रांनो, खरं तर नंबर 1 आणि 2 हे कोण असावेत हे निवडण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. आपल्या भागात काम करणारा नेता हाच आपल्यासाठी अनेक वेळा सर्वोत्तम नेता वाटू शकतो. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता पुढील काळात कोण महाराष्ट्राचं सर्वोत्तम नेतृत्व करू शकेल असं तुम्हाला वाटतं आणि 1 व 2 या क्रमांकाचे नेते कोण असावेत असं तुम्हाला वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही लवकरच त्या पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यांवर व्हिडिओ प्रसिद्ध करू. तोपर्यंत पाहत रहा गल्ली से दिल्ली तक.